परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 31 डिसेंबर बुधवार आणि आजचा विषय आहे तुमच्या शब्दामधील शक्ती. नीतिसूत्र ते 16:24 म्हणते, दयाळू शब्द मधासारखे असतात. ते तुम्हाला उत्साहित करतात आणि तुम्हाला बळकटी देतात. पास्टर ख्रिस आपल्याला शिकवतात. देवाने आपल्याला दिलेल्या विशेष देणग्यांपैकी एक म्हणजे बोलण्याची क्षमता. आपले शब्द शक्तिशाली आहेत. ते आपल्या विचारांना आकार देतात, आपल्या कृतींना प्रभाव पाडतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग देखील आखतात. बायबल म्हणते, ज्याला जीवनावर प्रेम करायचे आहे आणि चांगले दिवस पाहायचे आहेत, त्याने आपले जीभ वाईटापासून आणि आपले ओठ खोटे बोलण्यापासून रोकावेत. त्याचा अर्थ, जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमचा शब्द काळजीपूर्वक निवडला पाहिजे. येशूने आपल्याला शक्ती आणि उद्देशाने भरलेले शब्द कसे बोलावे हे दाखवले. जर एक हिंसक वा जेव्हा एका हिंसक वादळाने त्याच्या शिष्यांना धोका निर्माण केला, तेव्हा त्यांनी घोषित केले, शांती, स्थिर रहा. आणि लगेचच वारा आणि लाटा त्यांनी आज्ञा पाळले. तुम्ही तसेच करू शकता. भीती, शंका किंवा नकारात्मक प्रभावांना तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका. त्याऐवजी तुमच्या हृदयात देवाचे वचनाने भरा आणि त्याचे सत्य तुमच्या ओठांमध्ये वाहू द्या. म्हणून तुमच्या शब्दांबद्दल जाणीवपूर्वक बोला. जीवन बोला, शांती बोला, विश्वास बोला. तुमचे शब्द तुमच्या स्वभावातल्याच्या प्रत्येकाला तयार करू शकतात, बळकट करू शकतात आणि प्रेरणा देऊ शकतात. प्रार्थना. देवाचे वचन माझ्यामध्ये समृद्धपणाने वास करते, म्हणून माझे शब्द जीवन आणि शक्तीने भरलेले आहेत. माझ्या शब्दांद्वारे मी माझ्या जीवनासाठी देवाचे उद्देश पूर्ण करते आणि देवाचे धन्य असो. धन्यवाद.